नमस्कार, मी रमेश मोरे, राहणार चळे, तालुका पंढरपूर। आमच्या गावामध्ये असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये असणारे भावार्थ रामायणाला प्रारंभ या ठिकाणी झाला। आज रोजी या ठिकाणी असणाऱ्या 19/12/2023 रोजी आम्ही सगळ्या असणाऱ्या गावातील राम मंडळांना या ठिकाणी वनवासाला पाठवण्याकरता इथं उपस्थित आहोत। आमच्या गावातील लक्ष्मण शक्ती उत्सव हा मी फुगारे गुरुजी या ठिकाणी बोलत आहे। आज आमच्या चळे गावामध्ये एकनाथी भावार्थ रामायणाचे 7वं पारायण आहे आणि दर 10 वर्षांनी या ठिकाणी हा उत्सव आमच्या गावामध्ये होतो। तेव्हा आज 14 दिवस आमच्या गावातील या ठिकाणी जे रामभक्त आहेत वनवासासाठी या ठिकाणी ते गेलेले आहेत, ते आज चळे मुक्कामातून हडलेले असून या ठिकाणी म्हणजे बार्शी, तुळजापूर, रामलिंग, उस्मानाबाद तसेच या ठिकाणी सोलापूर, खंडोबाचे बाळं असे या ठिकाणी की प्रवास करत करत माचरून मंगळवेढा मार्गे पंढरपूर मार्गे या ठिकाणी 1 तारखेला चळ्यामध्ये या ठिकाणी की येणार आहेत। आमच्या सर्व चळे ग्रामस्थांनी त्यांना या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्वक या ठिकाणी गावातून फेरी काढून वनवासाला जाण्याकरता शुभेच्छा दिलेल्या आहेत। फेरीला सर्व रामभक्तांनी वनवासाला जाणाऱ्या मंडळांनी सुखरूप परत यावं असं सर्व ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। मी सुब्राव भागवत गायकवाड, राहणार चळे, तालुका पंढरपूर। आमच्या इथं पहिलं सुरुवातीचं रामायण विनायक गडकरी यांनी बसवलं। त्यात कैलासवासी भोसले गुरुजी पापरेचे यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं व त्यांनी त्यांचे जावाई फुगारी गुरुजी यांना ह्यात प्रवृत्त केलं। त्यापासून आमच्या गावाला ह्या रामायणाबद्दल भक्तीचा जिव्हाळा निर्माण झाला। त्यापासून त्यांनी हे 7वं रामायण गावामध्ये केलं आहे। त्यामुळं आमच्या गावातील सर्व भाविक भक्तांची मनाची समाधान शांततेत या ठिकाणी रामायण चालू आहे। आज आमच्या गावातली रामभक्त मंडळी ही वनवासाला निघालेले आहेत। त्यांचा प्रवास आज सुरू होत आहे, म्हणून गावातील सर्व भाविक भक्त त्यांना घालवण्यासाठी आम्ही मारुतीच्या मंदिरापाशी आलेलो आहे। धन्यवाद।